हॅलो, मी सीमा आपल्या सीमा शेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। थोडंसं मी तुम्हाला सगळ्यांना मागे घेऊन जात आहे। एक 15 दिवसापूर्वी मी भाऊबीज केली होती, जेव्हा त्यावेळेला मी व्हेज बिर्याणी केली होती आणि तो व्हिडिओ जेव्हा मी तुमच्याशी शेअर केला होता तेव्हा मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की व्हेज बिर्याणीची रेसिपी मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करणार आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा बिर्याणीची जी बनवण्याची पद्धत आहे ना ती खूप म्हणजे सोपी आहे आणि जी टेस्ट जी मिळते बिर्याणीची ती अगदी विकतच्या बिर्याणीच्या टेस्ट सारखी असते। हे मी नाही तर माझी बिर्याणी खाणारा प्रत्येक जण म्हणतो। त्याच्यामुळे ना मी मागच्या वेळेला चिकन बिर्याणीची देखील रेसिपी शेअर केली होती। एकदा सोडून दोनदा माझी चिकन बिर्याणीची रेसिपी मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलेली आहे, आपल्या चॅनलवर आहे, ती नक्की जाऊन बघा। जवळजवळ 12,000 लोकांपेक्षा जास्त लोकांनी आपली तो व्हिडिओ पाहिलेला आहे आणि खरंच त्या पद्धतीने केली ना तुम्ही तर खूप छान होते। आणि व्हेज बिर्याणीची रिक्वेस्ट मला बऱ्याच दिवसापासून सगळ्या मैत्रिणींची होती, त्याच्यामुळे ना मी भाऊबीजेला जी व्हेज बिर्याणी केली होती ती रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। त्याच्यामुळे न चुकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि ही जी बिर्याणी आहे ना मी त्या भाऊबीजेच्या त्या गडबडीमध्ये मी केलेली आहे, परंतु आठवणीने मी ते व्हिडिओ शूट केलेला आहे आणि ते तुमच्यासाठी आज मी शेअर केलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक प्रत्येक स्टेप बघा आणि अशी जर तुम्ही फॉलो केली ना ही बिर्याणीची स्टेप्स तर अगदी विकतच्या सारखी बिर्याणी तुम्ही घरच्या घरी नक्की करू शकता। तेव्हा प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्याला 1000 सबस्क्रायबरची गरज आहे। चहा घेतल्याशिवाय काही सुचणार नाहीये पुढचं काम। आता तर भाज्या पहिलं बिर्याणीची तयारी करणार आहे। मेन म्हणजे बिर्याणी दम द्यायला ठेवायची आणि बिर्याणी का पहिल्यांदा करायला घेतली मी कारण ती जरा मुरली ना तर छान लागते, एकदम गरम गरम चांगली नाही लागत। त्याच्यामुळे ती पहिली करणार आहे, बाकीचं सगळं नंतर करणार आहे। आणि मेन म्हणजे मसाले वाटून घेणार आहे। लाईट आलेली आहे आता आमच्या इथे, लाईटचा भयानक प्रॉब्लेम आहे। तर चला पहिले चहा पिऊन घेऊ, मग नंतर पुढच्या तयारीला जाऊयात। तर ह्या भाऊबीजेच्या दिवशी आहे ना मला फक्त बिर्याणीच नव्हती तयार करायची, तर मला बाकीचं पूर्ण जेवण तयार करायचं होतं, म्हणजे भाजी पुरी आणि व्हेज बिर्याणी आणि बाकीच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, आणि ते सुद्धा बाळाला बघून मला हे सगळं करायचं होतं। त्याच्यामुळे माझी बरीचशी लगबग होती। तर मी सुरुवातीला काय केलं, बिर्याणीच तयार करायला घेतली। तर बिर्याणीला सुरुवातीला आपल्याला जर बेसिक तयारी करून घेतली ना तर बिर्याणी बनवायला जास्त काही वेळ लागत नाही। आणि बिर्याणी करत असताना जी व्हेज असो किंवा चिकन बिर्याणी असू दे, मटन बिर्याणी असू दे, भाज्या चिकन मटन मॅरिनेट होणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे सुरुवातीला पहिलं तेच करायला घ्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकता पहिल्या आहे ना मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत सगळ्या। त्याच्यामध्ये आहे ना सर्वात प्रथम फ्लॉवरचे मोठे मोठे तुरे आहेत ना अशा हाताने तोडून घ्यायचे। सुरीने चिरून कधीच फ्लॉवर घ्यायचा नाही बिर्याणीसाठी। आणि हिरवा मटार जो आहे तो मी फ्रेश हिरवा मटार आणला होता आणि तो सोलून मला मम्मीनीच दिला होता, तो मी डीप फ्रीज करत असते नेहमी, तोच मी इथे यूज केलेला आहे। त्याच्यानंतर गाजर वापरलेला आहे, बटाटा मी नंतर घेतलेला होता आणि फरसबी देखील अशा आपल्याला लांब लांब तुकडे करून घ्यायचे आहे। तर भाज्यांमध्ये हिरवा मटार, फ्लॉवर, गाजर, फरसबी आणि बटाटा ह्या 5 भाज्या आपल्याला इथे लागणार आहे। स्वच्छ चिरून घ्यायच्या आहेत, धुवून घ्यायच्या आहेत चांगल्या 2 पाण्याने। भाज्या कुठल्याही असू दे, जनरल स्वयंपाकामध्ये ना भाज्या मी मीठ लावून एक 10 मिनिटं का होईना पाण्यामध्ये भिजत घालत असते। त्याच पद्धतीने तुम्ही देखील करा, कारण आजकाल बरेचशा औषधं भाज्यांवर फवारलेली असतात। त्याच्यामुळे कुठलीही भाजी बनवण्यापूर्वी स्वच्छ धुवून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता भाज्या मस्त अशा 2-3 पाण्याने धुतलेल्या आहे आणि आता आपल्याला मॅरिनेशनला सुरुवात करायची आहे। आता इथं प्रमाण कसं घेतलंय ते मी तुम्हाला सांगते। मी 1 किलो चांगला मस्त बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे। कुठल्याही जनरल स्टोअरमध्ये तुम्हाला बिर्याणीचा तांदूळ द्या म्हटले की ते देतात। तो 1 किलो घ्यायचा आहे। त्याला मी बरोबर 1 किलो भाज्या वापरलेल्या आहे। ज्या 5 भाज्या आपण वापरल्या सगळ्या चिरून निवडून झाल्या की त्या 1 किलो झाल्या पाहिजे, तर 1 किलो साधारण भाज्या झालेल्या आहेत। आणि त्याला मी अर्धा लिटर दही वापरलेलं आहे मॅरिनेशनसाठी। तर इथं मी काय केलेलं आहे, भाज्यांना पहिलं दही लावून घेतलेलं आहे, मीठ आणि बिर्याणी मसाला लावून घ्यायचा आहे आपल्याला। आणि जर तुम्हाला जास्त आंबट आवडत नसेल ना तर आपण थोडंसं अर्धा लिटरमधलं दही बाजूला काढून ठेवू शकतो। मी देखील पहिलं सुरुवातीला थोडंसं दही ठेवलं होतं बाजूला काढून आणि नंतर मग मला लागेल तसं मी ते वापरलेलं आहे। काही काही जणांना जास्त आंबट बिर्याणी आवडत नाही,
परंतु बिर्याणी ही थोडीशी आंबटच चांगली लागते आणि मॅरिनेशनसाठी आपल्याला दही हे खूप महत्त्वाचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता भाज्यांना दही आणि मसाला मीठ लावून मी मॅरिनेट करत ठेवलेलं आहे. आणि एकीकडे जे मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहे ते स्वच्छ मी पाण्याने धुवून घेतलेले आहे 2-3 पाण्याने. भाज्या धुवायच्या असतात, तांदूळ धुवायचे असतात, त्याच्यामुळे अशी कळशीच मी बाजूला भरून ठेवली होती सगळं स्वच्छ धुण्यासाठी. तर इथे चांगलं 2-3 पाण्याने तांदूळ असे छान असे धुवून घ्यायचे आहे आणि त्यात थोडंसं पाणी घालून आहे ना भिजत ठेवायचे आहे. तर ही टिप तुम्ही ह्या 2 लक्षात ठेवा सुरुवातीच्या. एकतर आपल्याला भाज्या ज्या आहेत ना त्या छान अशा अर्धा तास मॅरिनेट झाल्या पाहिजे दह्यामध्ये, आणि दुसरी गोष्ट हे जे तांदूळ आहेत ना ते देखील अर्धा तास चांगले असे भिजले पाहिजे. याच्याने काय होतं ना, आपला जो तांदूळ आहे ना तो असा एक एक दाणा असा सुट्टा होतो आणि बिर्याणी अशी छान मस्त मोकळी होते, अशी चिकट होत नाही, चिवट होत नाही. त्याच्यामुळे ह्या 2 टिप नक्की लक्षात ठेवा. चला, आता आपल्या महत्त्वाच्या 2 गोष्टी झालेल्या आहेत आणि आता इथे मी घेतलेला आहे कांदा तळायला, कारण आपल्याला तळलेला कांदा बिर्याणीला भरपूर लागतो. तर इथे मोठे 4 ते 5 कांदे मी घेतलेले आहेत, चांगले उभे स्लाइस करून घेतलेले आहे आणि ते ना असे छान असे कडक कुरकुरीत भजीसारखे डीप तेलामध्ये फ्राय केलेले आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता एकीकडे ना मी मसाल्याची तयारी करत आहे. बिर्याणीला आपल्याला एक मसाला बनवायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे मी, ते देखील असं छान असं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. कांदा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. टोमॅटो, कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे इथे मी. तर माझी बिर्याणीची बनवण्याची जी पद्धत आहे ना ती खरंच खूप सोपी आहे. जास्त काही तामझाम न करता अगदी सोप्या पद्धतीने ही बनवते मी नेहमी. आणि ही मी कधीही कुठलाही व्हिडिओ बनवून शिकलेली नाही आहे किंवा कधी कोणाकडे जाऊन मी अशी शिकलेली नाही. तर माझ्या स्वतःच्या अनुभवातून ही बिर्याणी मी आज चांगली करायला शिकलेली आहे आणि ह्याच पद्धतीने मी दरवेळेला करते. चिकन असू दे, मटण असू दे किंवा व्हेज असू दे, हीच माझी पद्धत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी आहे ना मसाला वाटून घेत आहे. जो मी म्हटलं ना मसाला तयार करायचा तो मी इथे वाटून घेत आहे, ज्याच्यामध्ये खोबरं, गुलाबी केलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर आणि टोमॅटो. तर पुदिना आहे ना इथं जवळजवळ मी मोठी चांगली अर्धी गड्डी वापरलेली आहे. पुदिना खूप महत्त्वाचा आहे, याचा एक खास फ्लेवर आपल्याला ह्या बिर्याणीमध्ये उतरतो. तर छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे हा मसाला मी. आणि एकीकडे आपल्या भाज्या देखील मॅरिनेट झालेला आहे आणि भाताचा जो तांदूळ आहे तो देखील छान असा मुरला आहे. तर चला आता आपण भात तयार करायला घेऊयात. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना आपला भात बिर्याणीचा टेस्टी झाला पाहिजे. उगीच आपण पांढरा भात करून बिर्याणीवर थर लावतोय असं चालत नाही. प्रत्यक्षात स्वतः जो भात असतो ना त्याला देखील एक स्वतःचा फ्लेवर आला पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, एका मोठ्या पातेल्यामध्ये मी इथं पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याला आहे ना तेलामध्ये ना खडे गरम मसाल्याची फोडणी द्यायची आहे. तर मी काय केलं, एक वेगळं फोडणी पात्र घेतलं, त्याच्यामध्ये तेल आणि भरपूर सारं जिरं आणि सगळे खडे गरम मसाले टाकलेले आहे, ज्याच्यामध्ये लवंगा, मिरी, दालचिनी, तमालपत्र याची फोडणी तयार करायची आणि ती ह्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आणि मीठ टाकायचं आहे, एक 2 ते 3 मोठे चमचे मीठ टाकायचं, कारण आपल्याला हे जे भाताचं पाणी आहे एक्स्ट्राचं ते येळून घ्यायचं आहे. येळून घ्यायचं आहे म्हणजे काय, गाळून घ्यायचं आहे. भात आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे. ग्रामीण वर्ड आहे तो, ग्रामीण शब्द आहे. येळून घेणे म्हणजे गाळून घेणे. याच्याने काय होतं, भात आपला असा मोकळा होणार आहे आणि गरम मसाल्यांचा जो खड्या गरम मसाल्यांचा फ्लेवर आहे ना तो देखील आपल्या भाताला लागणार आहे. बिर्याणीला मस्त असा स्वाद येणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एकीकडे मी कांदा फ्राय करत आहे आणि दुसरीकडे जे आपण पाणी तयार केलं होतं ना फोडणीचं, त्याला चांगलीशी उकळी सुटून द्यायची आहे. आणि मग आपण हा जो भिजत घातलेला तांदूळ आहे ना तो याच्यामध्ये टाकायचा आहे. आता एक सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे तांदूळ किती शिजवायचा बिर्याणीसाठी. तर तांदूळ मोजून 7 मिनिटं शिजवायचा आहे. घड्याळ वगैरे तुम्ही बघू नका, सरळ मोबाईलला टायमर लावा आणि परफेक्टली 7 मिनिटं हा आपला तांदूळ शिजू द्यायचा आहे. कारण आपल्याला तांदूळ पूर्ण शिजवायचा नसतो. जर आपण पूर्ण शिजवला तर भात गाळ होणार आणि आपल्याला आपण जेव्हा पण भात किंवा शीत चेक करतो तेव्हा आपल्याला कम्प्लिटली असा अंदाज येत नाही की भात आपला किंवा तांदूळ किती शिजला आहे. त्याच्यामुळे सरळ टायमर लावायचा 7 मिनिटाचा आणि त्या हिशोबाने आपण इथे भात शिजवून घ्यायचा आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता एक मोठंच्या मोठं चाळणी घेतलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये हे सगळं भात येळून घेतलेलं आहे. पाणी साईडनं पडून द्यायचं आणि भात त्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे. लगेचच त्याच्यावर थंड पाणी टाकायचं आहे. त्याच्याने काय होते, भाताची शिजण्याची जी प्रोसेस आहे ना ती थांबते.
आणि भात आपला मस्त असा मोकळा होतो। आता इथे थोडासा पसारा आहे तो इग्नोर करा, काय माझं काही कुकिंग चॅनल नाही आहे, कारण कुकिंग चॅनलला स्पेशली सेट केलेले असतात आणि त्याच्यामध्ये फक्त तेवढंच एक पदार्थ तयार केला जातो आणि आपल्याला छान असा प्रकारे शो केला जातो। परंतु इथं काही सेट नाही आहे, मी माझं भाऊबीजेचा स्वयंपाक करत होते त्याच्यामध्ये माझा बराचसा गोंधळ, बाकीचा पसारा वगैरे ओट्यावर आहे, त्याच्यामुळे तो प्लीज इग्नोर करा। तर असो, अशा पद्धतीने मी थंड पाणी ओतून घेतलेलं आहे याच्यावर आणि बिर्याणीचा भात आपला इथे तयार झालेला आहे। आता मेन बिर्याणी तयार करायला घेऊया। पहिली तर गोष्ट, सर्वात मस्त मोठं पातेलं घ्यायचं आहे इथं आपल्याला आणि पातेलं चांगलं जाड बुडाचं घ्यायचं आहे, जेणेकरून आपली बिर्याणी आहे ना खाली चिकटणार नाही। तर आता मी काय केलेलं आहे, ज्याच्यात मी कांदा फ्राय केला होता ना तेच तेल मी याच्यात टाकलेलं आहे मोठ्या पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जो आपण मसाला तयार करून घेतला होता ना तो छान असा फ्राय करून घेत आहे। त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे मी इकडे आणि पुन्हा एकदा चांगलं असं तेल सुटेपर्यंत त्याला लाल करून घ्यायचं आहे। आणि ज्या सगळ्या भाज्या आपण मॅरिनेट करत टाकल्या होत्या ना त्या चांगल्या मॅरिनेट झालेल्या आहे अर्धा एक तास आणि त्यात याच्यामध्ये मी छान अशा परतून घेत आहे। आणि मला सानवीसाठी फिक्की बिर्याणी करायची होती, त्याच्यामुळे सानवी आणि आद्विका होती ना खायला, तर त्यांना दोघींना फिक्की बिर्याणी करायची होती, त्याच्यामुळे मी त्यांना पातेल्यात बाजूला काढून ठेवली। आणि मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता सगळे मसाले टाकायचे आहे। मसाल्यामध्ये पहिली गोष्ट एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला मी टाकलेला आहे आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे। लाल मिरची पावडरने काय होतं, एक थोडासा कलर येतो आणि जो बिर्याणी मसाला आहे तो एव्हरेस्टचाच वापरा असं मी सजेस्ट करेन। तर आता मी इथं काय केलेलं आहे, खाली भाज्यांचा लेअर जो आपला ऑलरेडी शिजत होता एक थोडीशी झाकण टाकून वाफ आणलेली आहे आणि मग त्याच्यावर एक भाताचा लेअर दिलेला आहे। त्याच्यानंतर कांदा पेरलेला आहे, थोडंसं त्याच्यामध्ये काजू देखील होते आणि पुदिन्याची थोडीशी पानं पेरलेली आहेत आणि पुन्हा एकदा दुसरा थर लावलेला आहे राहिलेल्या भाताचा आणि पुन्हा एकदा वर्ण कांदा, पुदिना आणि हवे असेल तर कोथिंबीर देखील तुम्ही टाकू शकता। आता कलर मी इथे वापरलेला नाहीये, परंतु तुम्ही कलर देखील खायचा कलर वापरू शकता। हिरवा कलर बिर्याणीमध्ये खूप छान वाटतो, हिरवा आणि लाल कलरचे टिपके टिपके असे टाकायचे, खूप मस्त वाटतं। माझ्याकडे त्यावेळेला अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे मी कलर काय टाकलेला नाहीये। तर इथे तुम्ही बघू शकता बिर्याणीचे छान असे आपले लेअर देऊन झालेले आहे। त्याच्यामुळे आता आपल्याला छान असा दम द्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता खाली मी काय केलेलं आहे, जाड असा तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि एकदम बारीक गॅस करायचा आणि त्याच्यावर हे पातेलं ठेवायचं आहे आणि वर आहे ना आपल्याला जड काहीतरी ठेवायचं आहे। मी तर सजेस्ट करेल तुम्हाला की पातेल्याला आहे ना डायरेक्टली सिल्वर फॉईल पेपर गुंडाळायचं आणि वर्ण मग झाकण ठेवायचं, अजिबात वाफ बाहेर पडत नाही, मस्त दम बसतो बिर्याणीला। माझ्याकडे फॉईल पेपर अवेलेबल नव्हता म्हणून मी काय केलं, पहिलं खाली गॅसवर तवा गरम करायला ठेवला, त्याच्यावर बिर्याणीचं पातेलं ठेवलं, मग त्याच्यावर आपलं पोळपाट आणि एक माझ्याकडे जड असं भांडं आहे चिनी मातीचं ते मी त्याच्यावर ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे अजिबात वाफ बाहेर गेली नाही आणि मस्त असा बिर्याणीला माझ्या जवळजवळ मी अर्धा तास दम दिला आणि त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्याच गरम तव्यावर आपली जी बिर्याणी आहे ना ती मुरायला ठेवायची आहे। बिर्याणी मुरली पाहिजे चांगली, लगेच गरमागरम जेवायला घ्यायची नाही बिर्याणी कधी पण, जवळजवळ कमीत कमी एक अर्धा तास तरी बिर्याणी छान अशी मुरू द्यायची आणि मगच जेवायला घ्यायची आहे। तर आता तुम्ही जर समजा चिकन बिर्याणी वगैरे करत असाल तर त्या केसमध्ये आहे ना मी तरी स्वतः चिकन बिर्याणी केली ना तर भात आणि चिकन खालचं मिक्स करून ठेवत नाही। पहिलंच जेव्हा आपण जेवायला बसतो ना तेव्हा जस्ट वरण असा सरळ चमचा टाकायचा आणि भात आणि खालचं जे चिकनचं पीस वगैरे आहे आणि मसाला आहे ते एकत्र म्हणजे असं काढून चमच्यानी मग वाढायचं, असं करतो पण चिकन बिर्याणीच्या वेळेला। परंतु आता ही व्हेज बिर्याणी होती त्याच्यामुळे मी काय केलं, माझी जेव्हा थंड झाली ना बिर्याणी म्हणजे जरा कोमट झाली बिर्याणी, मुरली चांगली 1 तास 2 तास, त्याच्यानंतर मग मी अशी थोडीशी मिक्स केली, कारण मला पाहुणे येणार होते ना जेवायला तर त्याच्यामुळे मग मला वाढायला सोपं जाणार होतं। आणि व्हेज बिर्याणी थोडीशी मला असं वाटतं मिक्स केल्याने जरा वाढायला बरे पडते ना आणि मसाले चांगले मुरतं पण ते। तिथे तुम्ही बघू शकता मी मस्त असे छान मग एकत्र करून घेतली ती थोडीशी आणि त्याचा एक एक सुट्टा दाणा झालेला आहे तांदळाचा, तुम्ही बघू शकता एकदम मस्त मोकळी झालेली आहे आणि इतकं घमघमाट सगळ्या घरभर पसरला होता।
फायनली मी आज व्हेज बिर्याणीची रेसिपी शेअर केलेली आहे। माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी मला नेहमी विचारायच्या की प्लीज कधी तू व्हेज बिर्याणी मला शेअर करणार आहे, पण मी स्वतः घरी बनवण्याचा योग येत नव्हता। तर आता अशा कारणाने तरी योग आला आणि ती बिर्याणी तयार झाली आणि तुमच्याशी आज मी शेअर केली आहे। अशी सेम बिर्याणी तुम्ही देखील करून बघा आणि आवडली ना तुम्हाला तर मला नक्की कमेंट करून कळवा। चला तर हा व्हिडिओ मी इथे संपवते। भेटूयात अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये। प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।